काय संघर्ष, काय चकमक, एव्हरीथिंग इन दिस मैच। इस मैच में टेंशन है और टसन भी है। पुढचा चेंडू राइट आर्म राउंड द विकेट। पुन्हा एकदा यावेळेला चेंडूला उडवलं जाते, पकडो क्या जीतो मॅच। आणि इथे मात्र झेल देऊन सागर नावाचं वादळ घोंगावलं, पण दुर्दैवानं प्रेक्षकांच्या फार काय घोंगावता आलं नाही। आणि चांगली स्फोटक खेळी करत असताना 14 धावांवर आकाशात जसा उल्कापात होतो तसा उल्कापात झाला। आणि सागर तंबूच्या आसऱ्याला पण त्याने संघर्षाची ठिणगी टाकलेली आहे। गरजच तशी होती, आणीबाणीची परिस्थिती होती, अगदी दे धनादन जॉन जानी जनार्दन अशी पद्धतीची फलंदाजी करायचीच होती। परिस्थिती जितकी बिकट आहे, 76 धावांचा डोंगर पार करायचा आहे, त्याच्यामुळे थांबायला वेळ नव्हता। आपापल्या परीने त्यानं आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आतापर्यंत या डावातले 5 चेंडू टाकून झालेत का? 4 चेंडू आणि धावा झालेल्या आहेत 14। नवीन फलंदाज आलेला आहे मैदानामध्ये विपुल। सागरने ठिणगी टाकलेली आहे, सागरने एक प्रकारची दिशा दिलेली आहे की अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला करणे क्रमप्राप्त आहे, अदरवाइज यू कॅन नॉट रीच द टार्गेट। पुन्हा एकदा षटकातला 5वा चेंडू मार्गस्थ करतोय अनिकेत। अनिकेतने सागरची विकेट घेऊन एक प्रकारे आपल्या संघाला नवं बळ दिलंय। यावेळेला मात्र पुन्हा एकदा झेल उडतोय आणि दुसरा चेंडू दुसरा गडी, प्रेशर। 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद करून सामना मात्र आपल्या बाजूला वळवण्यामध्ये थोडस प्रयत्नशील असलेल्या अनिकेतला यश आलेलं आहे। सौरभ पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आणखीन एक देखणं चिकणं व्यक्तिमत्व बघा। सौरभ नर्सरीचे मालक, वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडं, फळं फुलं जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांच्या सौरभ नर्सरीला एक वेळ भेट द्या। अनेक औषधी वनस्पती सुद्धा भेटतील तिथे। चॉकलेट बॉय आहेत ते पण। या परिसरामधले तरुणांमधला सर्वात देखणा नितेश पाटील आणि सौरभ पाटील यांच्या दर्शनासाठी लोक तरसतात। फोन तर येतच असतील ना। त्याचा फोन टॅप करावा लागेल। निसर्गाने दिलेली देणगी आहे। नितेश आणि सौरभ यांना पाहायचं असेल तर 12च्या नंतर त्यांचा चेहरा बघा कसा गुलाबी पडतो तो उन्हामुळे। पुढचा चेंडू राइट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा झेल आणि लगातार दिस इज द हॅट्रिक ऑफ द टुर्नामेंट। अनिकेतने पहिल्याच षटकानंतर 4थ्या चेंडू नंतर काय चकमक घडवलेली आहे। लगातार पहिला तर सागर, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने विपुलला बाद केलं आणि त्याच्यानंतर किरणला बाद केलंय। त्यांच्या आक्रमणातली हवा काढून टाकलेले, पंक्चर केलेले पहिल्या षटकामध्येच। विजयाच्या आशा सागर बाद झाल्यानंतर कमी झाल्या, त्याच्यानंतर आलेल्या 2 चेंडू 2 गडी बाद झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ बॅकफुटला गेलेला आहे। धावा झालेल्या 14 आणि जिंकण्यासाठी आमचे स्कोरर सांगतात की अजूनही जिंकण्यासाठी जवळजवळ 54 धावा का 64 धावा 63